सर तुम्ही गाडी म्हणजे कॅश करणार आहेत का फायनान्स वगैरे फायनान्स मध्येच फायनान्स करणार बघतोय. आहेत का सर? आपल्याकडे फायनान्समध्ये पण बेस्ट ऑप्शन आहेत. तुम्हाला मी म्हणजे आपले बजाज फायनान्स आहे तुम्हाला एक्सप्लेन करतो. हम्म. त्याच्यामध्ये 2-3 स्कीम आहेत की जे तुमचं डाऊन पेमेंट किती करणार आहे त्याच्यावरती. नो HPA पण आहे म्हणजे नो हायपोथिकेशन स्कीम आहे. ओके. जे की नंतर तुम्हाला नंतर तुम्हाला आहे ना त्या स्कीमचं कसं तुमच्या गाडीवरती जे नो बजाज फायनान्स नाव वगैरे येतं ना ती पण स्कीम भेटून जाईल तुम्हाला. अच्छा, हायपोथिकेशन लागणार नाही. अजून अजून तुम्हाला कॅशमध्ये तुम्हाला डिस्काउंट पण चालू आहे सध्या गाडीवरती. कॅश जर करायचं असेल तर 3,000 रुपये डिस्काउंट चालू आहे सर तुम्हाला. आणि आता फायनान्सची जे फेस्टिवलची ऑफर चालू आहे ही 0% प्रोसेसिंग फी पण चालू आहे सर त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे प्रोसेसिंग फी लागणार नाही. हा जे की आता फायनान्स मी तर काहीतरी पेपरवर जाहिरात बघितली होती, काहीतरी इन्शुरन्स वगैरे काहीतरी बजाजच्या गाडीवर फ्री आहे म्हणून. फ्री म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सर आपला जो IDV असतो ना इन्शुरन्सचा तो IDV सर तुम्हाला IDV तुम्हाला आणखीन कमी म्हणजे जास्त लाभ भेटणार तुम्हाला याच्यामध्ये. IDV मध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटणार तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि प्रोसेसिंग फी तर 0% लागणार. अच्छा, म्हणजे मेनली तुम्ही म्हणताय की प्रोसेसिंग फी 0% राहील. 0% त्याच्यानंतर NOC साठी एक तुम्ही म्हणताय स्कीम आहे त्याच्यामध्ये. हा. नंतर म्हणजे कॅश 3,000 आहे ना त्याचं तुम्हाला नंतर बेनिफिट काय राहतं नो हायपोथिकेशन फीचे की नंतर तुम्हाला RTO मध्ये जाऊन जे HPA कॅन्सल करावं लागतं हायपोथिकेशन त्याची गरज तुम्हाला भासणार नाही म्हणजे. ओके. आणि 3,000 पेक्षा अजून काही बस एवढंच डिस्काउंट एक्स्ट्रा काहीतरी ऍक्सेसरीज वगैरे हेल्मेट वगैरे सगळ्या शोरूम मध्ये भेटतं. हेल्मेट तुम्हाला ते आपण कंपल्सरी देतो तुम्हाला ऍक्सेसरीज मध्ये. आता तुम्ही जी गाडी बघितली ना सेम तशी तुम्हाला गाडी भेटून जाणार. बाकी ऍडिशनल तुम्हाला काही लावायची गरज नाही गाडीवर. आणि मी असं ऐकलं की इन्शुरन्स 1 वर्षाचा इन्शुरन्स फ्री आहे बजाज मध्ये. 1 वर्षाचा इन्शुरन्स तुम्हाला त्याच्यामध्ये आहे ना IDV तुम्हाला जे एक शोरूम प्राइस आहे त्याच्यावरती IDV राहतो त्याच्यावरती डिस्काउंट चालू आहे. नाही, मला असं म्हणले वाटलं आलं की बाबा काहीतरी इन्शुरन्स जो आहे पहिल्या वर्षीचा म्हणजे थर्ड पार्टीचा नाही, जो आपला जो पहिला असतो ना तो 1 वर्षासाठी प्रीमियम जो आहे तो वाढवून दिलेले सर. म्हणजे भरायची गरज नाही, इन्शुरन्सचे पैसे भरायची गरज नाही असं ऐकलं मी. म्हणजे पैसे नाही म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आहे ना प्रीमियम. आता पहिलं काय प्रीमियम जास्त भरायला लागायचं ना. आता त्यांनी त्यांच्या इन्शुरन्स वरती पण डिस्काउंट चालू. आता मला किती भरावं लागतील समजा इन्शुरन्स साठी? जे 1 वर्षाचं आपलं 0 डेप आहे त्याच्यासाठी किती भरावं लागतील? 0 डेप साठी जर तुम्हाला आता सांगतो सर. ठीक आहे, एकदा चेक करून मला स्कीम सांगा तुम्ही. हा. आणि फायनान्स काय म्हटलं तुम्ही? फायनान्सचे तुम्हाला स्कीम तर सांगितली, पण डॉक्युमेंट काय लागतील? डॉक्युमेंट सर तुमचं आता इथे तुमचं ओन हाऊस आहे का? ओन हाऊस आहे इथे. जॉब करता का बिझनेस? माझा जॉब आहे. तुमचं सर मला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लाईट बिल ह्या 3 गोष्टी लागतात. आणि फायनान्स करण्यासाठी सर मला ATM आणि बँक पासबुक म्हणजे तुमच्या ATM कशाला पाहिजे? लोनच्या प्रोसेससाठी येण्यासाठी सर. मग ATM लागतं तुम्हाला माझं? ATM किंवा बँक पासबुक या दोन्हीपैकी एक. अच्छा, बँक पासबुकचं काय पाहिजे तुम्हाला? फोटो चालेल. फोटो पाहिजे का बँक पासबुकचा? ओके. जर तो बाकी काही स्टेटमेंट वगैरे याचे स्टेटमेंट पण लागणार. अच्छा, किती महिन्याचं स्टेटमेंट लागेल? 3 महिन्याचे लागतात. ठीक आहे. आपण ते काही लॉग इन केल्यानंतर चेक केल्यानंतर त्याची नंतर गरज. हो हो, काही हरकत नाही. आणि कधी पण म्हणजे बुकिंग वगैरे कधीपर्यंत करणार तुम्ही सर? बुकिंग आता 27 तारखेला करणार मी. 27 तारखेला. हा. एकदा मी आणि माझा भाऊ आहे, भाऊ सुद्धा कधी मध्ये चालवतो ना गाडी, तर तो म्हणला की भैया मी चालवल्याशिवाय बुक नको करू. तर त्याला घेऊन येईन. त्याला सुट्टी असते ना गणपतीच्या दिवशी, तर त्याला घेऊन येईन. त्याच दिवशी एक टेस्ट राईड घेऊ आणि बुक करून टाकू. ओके सर. म्हणजे तो पण सांगेल ना कशी वाटते काय. हा. बुकिंग त्याच्यानंतर सर चालेल सर. माझा आमच्या शोरूमचे सर एक मॅनेजर आहे, त्यांच्याशी फक्त आपण कोणते पण कस्टमर आले म्हणजे फीडबॅक घेण्यासाठी ते फक्त तुम्हाला भेटतात. म्हणजे सगळ्या कस्टमरला ते फक्त तुम्हाला भेटून जातात. 2 मिनिटं फक्त त्यांना बोलून घेऊन. ठीक आहे, मी भेटतो त्यांच्याशी. तुम्ही बोलवा त्यांना, मी बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे.